पवित्र नावामध्ये मी पुन्हा एक बार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. मला खूप आनंद वाटत आहे की आज आपण पुन्हा एक बार त्याच्या चरणी एकत्रित झालेलो आहोत. हे देवाचं प्रेम आहे, देवाची योजना आहे आणि त्याच्या योजनेनुसार आपण ह्या ठिकाणी त्याच्या चरणी एकत्र येत असतो. तर पुन्हा एक बार आपण देवाचे आभार उपकार मानूया की त्या देवाने आपल्याला जिवंत ठेवलं, पूर्ण आठवडाभर सांभाळ केला, लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी पुरवल्या आणि आपल्या सर्वांना ह्या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बाकीचे जे आपले सभासद आहेत त्यांनी देखील ह्या ठिकाणी यावं म्हणून आपण वैयक्तिकरित्या त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. जर तुमचा मोबाईल असेल तर कृपा करून बंद करा किंवा शांत मोडवरती ठेवा. तर विनंती आहे आपण सर्वांनी याची दक्षता बाळगावी. तर देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आपण गुडघे टेकू आणि प्रार्थना करू. जिवंत परमेश्वर देवा, आभार उपकार मानतो की आजची सायंकाळ आम्ही पाहावी म्हणून तुम्ही आम्हाला जिवंत ठेवलं. शाबाताचा आशीर्वाद तुम्ही आम्हाला देऊ केला. शाबातामध्ये ज्या विनंत्या, ज्या प्रार्थना आम्ही तुमच्या चरणी केल्या त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दिलं म्हणून आभार उपकार मानतो. असंच तुमचं प्रेम आमच्यावरती सदोदित असू दे, असंच तुमचं वात्सल्य आमच्या संती सदोदित नांदू दे. विनंती करत आहोत की असंच तुमचं वचन आम्हाला ऐकण्यासाठी, ते ग्रहण करण्यासाठी, त्यानुसार चालण्याची संधी मिळावी. आमच्या आयुष्यामध्ये वेळ आम्हाला खूप कमी आहे. येशू ख्रिस्ताचं येणं फार लवकर आहे आणि त्या काळामध्ये आजपासून ह्या क्षणापासून त्या वेळेपर्यंत आमच्याकडे जी वेळ आहे ती फार कमी आहे. या वेळेमध्ये फक्त आम्हीच नाही तर आमच्याद्वारे आमचं कुटुंब, आमचे मंडळीमधले सभासद, आमचे नातेवाईक, आमचे शेजारी, जे लोक ओळखीचे आहेत त्यांची देखील तयारी व्हावी म्हणून तुम्ही आम्हाला हा वेळ जो देव केलेला आहे या वेळेमध्ये आम्ही पूर्णपणे तुमच्या अधीन स्वाधीन राहावं, जेणेकरून आमचाही नाश होऊ नये आणि इतरांचा देखील नाश होऊ नये. म्हणून प्रार्थना विनंती करत आहोत की दररोज आम्ही तुमच्या चरणी यावं, दररोज आम्ही तुमच्या संगती वेळ घालवावा. तुमच्या संगती ज्यावेळेस आम्ही वेळ व्यतीत करतो त्यावेळेस आम्हाला शक्ती, सामर्थ्य, आम्हाला प्रेम, आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि म्हणून विनंती करत आहोत की ही जी वेळ आम्हाला तुम्ही देऊ केलेली आहे याचा आम्ही पूर्ण फायदा घ्यावा. आमचं मन, आमचं लक्ष पूर्णपणे तुमच्या वचनाकडे असावं म्हणून विनंती करत आहोत. जे लोक या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहेत किंवा तळमळ आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांची तळमळ व्यर्थ जाऊ देऊ नका. त्यांना या ठिकाणी येण्यासाठी सहाय्य मदत करा. आमच्या पापांची, चुकांची दैनंदिन कृपेने क्षमा करा. लीन नम्र अंतःकरण द्या, जेणेकरून जे वचन तुम्ही आम्हाला शिकवू इच्छिता, जो आवाज तुमचा आमच्या अंतःकरणामध्ये येईल त्या आवाजाला आम्ही होय म्हणावं, त्या आवाजाचा, त्या सत्याचा स्वीकार करून सार्वकालिक जीवनाची वाटचाल करावी. कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तुम्ही ऐका. मिनिटं आणि त्याच्यानंतर आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. आज आपल्यामध्ये जेन्सी मॅडम आहेत, ते आपल्याला सांगतील की जो आहे त्याच्या बाहेर काय चित्र होतं आणि ते चित्र काय होतं ते सांगा. बरं ठीक आहे. पापी व्यक्ती होता, आणखी काय? बरं ठीक आहे. एक कोकरू. बरं ठीक आहे. हा, मग त्याच्यानंतर काय? पापी व्यक्ती ह्या कोकराला घेऊन प्रवेश करतो, म्हणजे दारातून, फाटकातून पवित्र स्थानामध्ये, दर्शन मंडपामध्ये प्रवेश करतो, बरोबर? मग तो काय करतो पुढे गेल्यानंतर तुम्हीच सांगा. त्याच्या अगोदर काय होतं? बरं ठीक आहे, तुमच्या इच्छानुसार जाऊया. त्या ठिकाणी अग्नी आहे. बरं ठीक आहे. मग बरं ठीक आहे, पण त्याच्या अगोदर काय? मग
बरोबर. तर ह्याच्यावरती वेदीवरती तो पापी जो आहे तो काय करतो, ह्या कोकऱ्यावरती हात ठेवून त्याची पापाची कबुली करतो आणि त्याच्याद्वारे हे दर्शवलं जातं की पाप्याचं जे पाप आहे ते त्या कोकऱ्यावरती स्थलांतरित केलेलं आहे. म्हणजे हा पापी जो आहे तो आता पापापासून मुक्त झालेला आहे. आता पाप कुणी वाहिलेलं आहे? त्या कोकऱ्यानं ते पाप वाहिलेलं आहे. मग तेच कोकरू ज्यानं पाप आपल्यावरती घेतलेलं आहे त्या कोकऱ्याला इथं वधलं जातं आणि ते कोकरू म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. वचन सांगाल का की कोकरू म्हणजे येशू ख्रिस्त? हा, योहान 1:29. कोणी ते शब्द सांगितलेले आहेत की येशू ख्रिस्त कोकरा आहे म्हणून? हा, बाप्तिस्मा देणारा योहान म्हणतो, हा पहा जगाचा पाप धारण करणारा देवाचा कोकरा. बर, ठीक आहे. बर, मग त्याच्यानंतर काय होतं? बर, ह्या ठिकाणी एक शब्द सांगा मला. बळीची वेदी आहे त्याच्यासाठी एक शब्द सांगा मला. 2-3 वाक्य सांगायची गरज नाही. बळीची वेदी म्हटल्यानंतर एक, होम अर्पणाची वेदी म्हटल्यानंतर एक शब्द आला पाहिजे तुमच्या मनामध्ये. हा, समर्पण. आणखी काय? आणखीन एक शब्द. समर्पण, अवलंबून राहणे. बरं, आणखी काय? समर्पण झालं. बरं, अवलंबून राहणे सांगितलं. आणखी एक शब्द सांगा. हा, बलहीन. पाप क्षमा. पाप क्षमा, ठीक आहे. अवलंबून राहणे इथं पण आहे, अवलंबून राहणे दुसऱ्या ठिकाणी पण आहे, पण ह्या ठिकाणी पाप क्षमा किंवा पूर्णपणे समर्पण. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय? ह्याला काय म्हणतात? गंगाळ. हा, पाण्याचं गंगाळ. म्हणजे त्या ठिकाणी जोपर्यंत व्यक्ती पूर्णपणे येशू ख्रिस्तासारखं सत्य स्वीकारून त्यानुसार चालत नाही तोपर्यंत तो बाप्तिस्मा घेऊ शकत नाही. जरा लक्ष द्या. जर ह्या जगामधले ख्रिस्ती लोक, जितके ख्रिस्ती लोक आहेत, जेवढं त्यांना सत्य माहित आहे त्या सत्यानुसार चालले असते तर आज ख्रिस्ती लोक जे आहेत त्यांनी खूप बाकीच्या लोकांना ख्रिस्तामध्ये आणलं असतं. हे सांगायला वाईट वाटतं की जेवढं सत्य ख्रिस्ती लोकांना मिळालेलं आहे त्या अनुसार ते चाललेले नाहीत. म्हणून बहुतांश लोक ख्रिस्ती लोकांकडे पाहिल्यानंतर म्हणतात की बहुतेक तुमच्या धर्मामध्ये बोगसगिरी आहे. आठवतं का एक वाक्य मी वारंवार ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर ख्रिस्ती लोकांनी जो शाबात देवाने उत्पत्तीमध्ये दिलेला आहे तो शाबात जर जसा पाहिजे तसा पाळला असता तर ह्या जगामध्ये एकही नास्तिक आणि एकही मूर्तीपूजक राहिला नसता. जरा विचार करा, काय ताकद आहे एक आज्ञामध्ये, काय ताकद आहे देवाच्या वचनामध्ये. देवाच्या लोकांनी जे देवाचं वचन आहे ते जसं पाळलं पाहिजे तसं पाळलं नाही, म्हणून आज आपल्याला ह्या सर्व गोष्टी सहन कराव्या लागत आहेत आजूबाजूला. बोललेलं कळालं का? आता जरा लक्ष द्या. बर, मग त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर आपण कुठे येतो? कुठे येतो? अरे हेतून कुठे येतो? पवित्र स्थानामध्ये. ह्याला पण पूर्ण पवित्र स्थानच म्हणतात, पण दर्शन मंडपामधून आपण पवित्र स्थानामध्ये येतो. बर, मग त्या पवित्र स्थानामध्ये 2 भाग आहेत. तर पहिला भाग, पवित्र स्थानाचा पहिला भाग. ठीक आहे, सांगा काय? बर, भाकरीचा मेज. भाकरी म्हटल्यानंतर एक शब्द सांगा जो तुम्हाला आठवतो. नाही 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 नाही, ते तुम्ही ते काय दर्शवतं म्हणजे ते कशा प्रकारे तयार केलं, काय काय आहे ते सांगतात. इथं कसं सांगितलं तुम्ही?
पाप क्षमा. इथं कसं सांगितलं? बाप्तिस्मा. तसं इथं काय सांगाल? बरोबर आहे वचन, पण इथं काय शिकलो आपण? वचन म्हणजे काय? अवलंबून राहणे कशावरती? देवाच्या निघालेल्या मुखातून प्रत्येक शब्दाने. बर ठीक आहे. त्याच्यानंतर काय शिकलो आपण? बर, धूप वेदीविषयी काय सांगाल? धूप वेदीविषयी काय सांगाल? एक शब्द. अवलंबून राहणे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही निर्बल असता, तुमच्यामध्ये काही उरलेलं नसतं, त्यावेळेस तुम्ही जशी प्रार्थना करता तसं तुम्ही देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर देवाच्या वचनामध्ये आपण पुढं सातत्यानं जात आहोत. आता मला कोण सांगेल की ह्याला काय म्हणतात? जर तुम्ही बायबल वाचला असेल तर दीपवृक्ष. बरं ठीक आहे, दीपवृक्ष. आता दीपवृक्ष जो तुमच्या समोर आहे त्याचं वर्णन तुम्ही जसं दिसतं तसं करा. हा, सात समय. समय शब्द वापरता येईल का नाही मला माहित नाही. 7 दिवे. बर, आणखी काय दिसतं तुम्हाला? प्रकाश दिसतो. आणखी काय दिसतं? तेल दिसतं. बर, अंदाज केला असेल. बरोबर आहे, म्हणजे अंदाज नाही, बरोबर आहे तुमचं उत्तर. पण ठीक आहे, आणखी काय? स्टँड म्हणजे स्तंभ, दीपस्तंभ. बर, आणखी काय? बारकाईनं पाहायचं आणि काय काय दिसतं ते सांगायचं. नाही नाही, समय फक्त समयविषयी बोलायचं चाललंय. हा, प्रकाश सांगितलं त्याने. निर्गम याचा 25वा अध्याय. निर्गम याचा. बर म्हणून म्हटलं ना की तुम्ही जे पाहता ते जसं दिसतं तसं सांगायचं. इथं त्यांनी सांगितलं की सोनेरी रंग आहे, म्हणजे ते सोन्यापासून बनवलेलं आहे, असा त्यांनी सांगितलेलं उत्तर आहे. बर, निर्गम याचा 25वा अध्याय आणि 31व वचन. एक्सोडस चॅप्टर 25 वर्स 31. आणि शुद्ध सोन्याचा हा, एक दीपवृक्ष बर, तू बनवावा. सोन्याचा दीपवृक्ष बनवावा. बर ठीक आहे, आणखी काय? हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. म्हणजे हा दीपवृक्ष जो आहे तो घडीव कामाचा असावा. बर, पुढे काय? त्याची बैठक, हा, त्याचा दांडा, हा, त्याच्या वाट्या, हा, त्याची बोंडे हा, व त्याची फुले, बर, ही सर्व हा, एकाच अखंड तुकड्याची असावी. अखंड तुकड्याची असावेत. किती जणांनी हे वचन वाचलं? वचन वाचलं? प्रश्न विचारू? आता परत एकदा वचन वाचा. माफ करा, परत एकदा वाचा. आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष. शुद्ध सोन्याचा. वचन 31, 25वा अध्याय, निर्गम 25:31. शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनवायचा आहे. बनवावा. हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. घडीव कामाचा म्हणजे काय? बर, मग दुसरं कोणतं दुसरं गोष्टी जे बनवलं जातात ते कशा बनवलं जातात? मग मशीनने बनवतात का? यंत्रणाचा वापर केला जातो का? मला सांगा की कोणकोणत्या गोष्टी यंत्रणाद्वारे बनवल्या जातात, कोणकोणत्या गोष्टी हाताच्या घडीव कृत्य असतात? हा, नाही नाही, वस्तू सांगा. वस्तू वस्तू वस्तू. बरोबर आहे तुमचं उत्तर, पण वस्तू सांगा जी हाताने घडवली जाते. काय काय वस्तू यंत्रणाचा वापर केला जातो? कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या? अहो, वस्तू 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 वस्तू. हा, साचा. कोणता साचा? हा,
रस तयार करून जे काही मी तुम्हाला लिक्विड बनवतात बर. आणि मग ते साचा असतो मातीचा, मग ते साचा कसा बनवतात? साचा ऑलरेडी तो लोखंडाचा किंवा त्याला शेप देऊन बनवलेला तो कसा बनवला जातो साचा? ठोकून ठोकून नक्की का हाताने बनवला जातो? आकार देऊन काय काय आहे. साचा असाच येणार नाही. साचा बनवायला पाहिजे तो हाताने बनवला पाहिजे किंवा यंत्रणाने बनवला पाहिजे. मला सांगा, एक साचा जो यंत्रणाने बनवलेला आहे, एक साचा जो हाताने बनवलेला आहे, किंवा एक वस्तू जी यंत्रणाद्वारे बनवली जाते आणि एक वस्तू जी हाताने बनवली जाते. देवाने आपल्याला स्वतःच्या हाताने घडवलं. मनुष्याविषयी बोलायचं चाललंय. बरोबर आहे उत्तर की देवाने आपल्याला त्याच्या हाताने घडवलं, पण मनुष्याविषयी बोलायचं चाललंय. कोणत्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या ज्या यंत्रणाद्वारे बनवलेल्या जातात, म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर रेखीव. जर बघितलं तर लोखंडाच्या कडाया हा, पत्रा असतो, त्याला शेप देऊन ठोकून 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 ते गोल बरोबर करतात, तवा किंवा कडाया हाताने बनवलेलं. हाताने बनवतात. बर. मग त्याला ते- पक्कड. हा लोखंडाची पक्कड बनवतात. हा, पण कशाने हाताने बन सगळे ते भट्टीमध्ये गरम करून त्याला आकार देऊन ठोकून बनवतात. एवढा बरोबर आकार पकडला हो, हो. हाताने. हा, सांडशी. सांडशी म्हणा. हा हा, पक्कड म्हटल्यानंतर ते लोखंडाचं आलं, मग त्याच्यात दात्र्या आल्या, मग ते हाताने बनवतात का? हा, तुम्ही जर सांडशी म्हणाला तर ते फार योग्य. आपण मराठी भाषेमध्ये शिकत आहोत सर्व गोष्टी, धचा मा व्हायला नको. तर सांडशी म्हटल्यानंतर होऊ शकतं की ती सांडशी जी आहे ती हाताने बनवली असेल, पण जी पक्कड असते लोखंडाची त्याला जेवढं मला माहित आहे यंत्रणाचा वापर केला जातो. आता काय काय ठिकाणी मी पाहिलं की जुन्या काळामध्ये जे दरवाजे होते, वाडा, मोठा वाडा, त्याचे दरवाजे ते हाताने कोरीव त्याच्यावरती आकृत्या काढल्या जायच्या, पण आता यंत्रणाद्वारे ते नक्षी त्याच्यावरती काढल्या जातात. ठीक आहे. तर इथं हातानं हे दीपवृक्ष बनवायचं आहे असं लिहिलेलं आहे. बर, आता मला सांगा, हे दीपवृक्ष किती मोठं पाहिजे? आहे का तिथं काय लिहिलेलं? बर, एका बाजूला 3 शाखा, दुसऱ्या बाजूला 3 शाखा, डाव्या बाजूला 3, उजव्या बाजूला 3, मधी 1, एकूण 7. बर, आता मला सांगा, हे दीपवृक्षाविषयी आपण एवढं इथपर्यंत शिकलो. वेदी, होम अर्पणाची वेदी, मेज, धूप म्हणजे धूप जाळण्याची वेदी, आणि दीपवृक्ष, याच्यामध्ये फरक काय? आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही शिकला त्याच्यामध्ये आणि दीपवृक्षामध्ये फरक काय? बर, ठीक आहे. आकार वेगळा आहे. इथं चौकोन आहे जवळपास, किंवा रेक्टँग्युलरला काय म्हणतात? रेक्टँग्युलरला काय म्हणतात? रेक्टँगल. चौकोन म्हणजे चारी बाजू एकच. रेक्टँगल म्हणजे 2 बाजू सारख्या आणि ह्या 2 बाजू सारख्या. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? आयात. 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 बर, ठीक आहे. बर, इथं चौकोन आहे, बहुतेक इथं आयात आहे, इथं पण काहीतरी चौकोन किंवा आयात आहे. इथं आकार वेगळा आहे. आणखी काय फरक? कशाने घडवलेले? बर, कशाने घडवलेलं आहे? बर, हे कशाचं आहे? हा, सोन्याचं. बर, मग ह्याच्यात काय फरक आहे? मग ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय? मी विचारलं, जेवढ्या वस्तू तुम्ही शिकला आतापर्यंत, घंगाळ असू दे, वेदी असू दे, ही वेदी असू दे, भाकरीचा मेज असू दे, त्या सर्व गोष्टीमध्ये आणि दीपवृक्षामध्ये फरक काय? झालं, सांगितलं त्यांनी, आकार वेगळा आहे सांगितलं. जे उत्तर दिलं जातं त्याच्याकडे पण लक्ष द्या. हा, बर, त्याचा वापर वेगळा आहे. बर, आणखी काय फरक? फार छान. आकार वेगळा आहे, वापर वेगळा आहे. हा, वापर कार्य जवळपास एकसारखं चालत. ठीक आहे. हे कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीला दर्शवतं. सोन्याचा बनवलेला पूर्णपणे. बर,
नाही, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय तुम्हाला आठवतं का? दीपवृक्ष पूर्णपणे सोन्याचा बनवलेला. बर, पूर्णपणे सोन्याचा बनवलाय तुम्हाला. आणि लाकडी. लाकडं, बर ठीक आहे. तुम्हाला आठवतं का ह्याचा आकार ज्यावेळेस देवाने सांगितला मोशेला बनवायला, त्यावेळेस देव म्हटला की ह्याची उंची, रुंदी, लांबी देवानं सांगितली होती का? होय का नाही? मग तसंच ह्याचं काहीतरी आहे, ह्याचं काहीतरी आहे, ह्याचं काहीतरी आहे, पण ह्याच्यामध्ये काही सांगितलंय नाही. किती उंची पाहिजे, किती रुंदी पाहिजे, किती जाडी पाहिजे, काही नाही. फक्त अंदाजानुसार, देवानं दिलेल्या दर्शनाच्या अंदाजानुसार त्यानं काय करायचंय, दीपवृक्ष बनवायचं आहे. आता हे दीपवृक्ष जे आहे ह्याला किती दांड्या आहेत? बर, पहिलं वचन परत एकदा, 31वं वचन परत एकदा, माफ करा, आणि 31. शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष हा. बनवावा. हा, हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. घडीव कामाचा. हा, त्याची बैठक, त्याचा दांडा. बैठक. आता त्याची बैठक म्हणजे काय? हे तर कुठं बैठक आली ही का? हे का हे? हा, बर, हा बैठक. पुढे त्याच्या दांड्या, दांड्या कुठं आल्या आता? मेन जो एक मधला दांडा आहे. हा, बर ठीक आहे. हा हा त्याचा दांडा, हा, त्याच्या वाट्या, त्याच्या वाट्या. वाट्या म्हणजे काय हो? त्याचा दीप प्रकाशित. हे का हे जे गोल गोल दिसतं ते वरच्या वाट्या? बर, बघूया पुढे. त्याचे बोंडे, बोंडे. मग काय बोंडे म्हणजे काय? बर, हा पुढे. हा, व त्याची फुले. फुले. आता फुले म्हणजे काय? बर, वर जे आहे त्याला फुलं असतात. बर ठीक आहे. हा ही सर्व हा, एकाच अखंड तुकड्याची असावी. एकाच अखंड सोन्याच्या तुकड्याचे बनवायचं. म्हणजे एक तुकडा घ्यायचा आणि त्याच्यातून हे सगळं बनवायचं. वेगवेगळे तुकडे जोडायचे नाहीत. का? का? सोन्याचंच बनवायचं आहे ना? हे सोनं घ्यायचं, शुद्ध सोनं घ्यायचं आणि वेगवेगळे सोन्याचे तुकडे जोडायचं, ते फार सोपं. एकाच तुकड्यातून सर्व गोष्टी करणं सोपं का वेगवेगळ्या तुकड्यातून ह्या गोष्टी एकत्र करणं सोपं? हा, मग देवानं तसं का सांगितलं? मला सांगा एखादी वस्तू जी एकाच तुकड्यातून बनवली जाते, जे तुम्हाला माहित आहे ती एकाच तुकड्यातून त्या सर्व पूर्ण गोष्ट घडवली जाते एका तुकड्यातून. मग सोनं असेल, चांदी असेल, दगड असेल, काही असेल. हा, बर बर, एका तुकड्यातून बनवलं जात. बरोबर का हो? माहित नाही, मला विचारतोय. बर बर ठीक आहे. दुसरं उदाहरण सांगा. हा, बर, हिरा. हिरा एकाच ह्याच्यापासून बनवली जाते का? हिरा जो असतो तो एकाच तुकडा असतो का? बर ठीक आहे. त्यांनी सांगितलं म्हणून उत्तराकडे लक्ष असू दे. बरं, आणखी काय? एकाच तुकड्यापासून बनवलं जातं. मला कोणीतरी सांगितलं की जी फरशी असते ती फरशी, आता जर हे आपल्याला बरोबर एका आकृतीमध्ये बसवायचं, डिझाईन वगैरे बसवायची, तर एकाच तुकड्याचे काय केले जातात? 6 भाग केले जातात. आणि मग ते 6 भाग तुकडे जे असतात ते 6 भाग आहे तसे येऊन जोडले जातात, म्हणून आपल्याला ती आकृती व्यवस्थित दिसते. आता हे जे आहे इथं हे वेगळं आहे, पण काय काय ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की फरशीची आकृती जी आहे ते बरोबर एक ठिकाणी जोडली गेलेली आहे. म्हणजे काय? एकाच दगडापासून ते काय केलेलं आहे? कोरलेलं आहे. आता याच्याद्वारे देव आपल्याला काय सांगू इच्छितो? एकच तुकडा, एकटा. बर, आणखी एकता. बर, एकच तुकडा म्हणजे जरी दांडा, जरी त्याचे जे फांद्या आहेत, जरी त्याचा पाया असेल, जरी ते काय वाट्या असतील, त्या सर्व गोष्टी एकामेकांना इतक्या जोडल्या गेल्या पाहिजेत की सर्व गोष्टी एक आहेत असं दिसलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये एकता असली पाहिजे.
सर्व गोष्टीमध्ये देवाला हे सांगायचंय की तुम्ही एक झालं पाहिजे. आता ह्या गोष्टीमध्ये एकता कशी येईल ते आपण बघूया. बरं ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा 35 वचन जे आहे ते काय आहे? 35 वचन. आणि दीप दीप वृक्षामधून निघणाऱ्या 6 शाखांपैकी 2-2 शाखा आणि त्यांच्या खाली असलेले एक एक बोंड ही एकच अखंड तुकड्याची असावी. किती शाखा आहेत? 6. 6 शाखा आहेत. आता मला सांगा तुम्हाला किती इथं दिसतात? 7. मग इथं 6 का लिहिले? म्हणजे थोडक्यात हा जो दांडा आहे ना त्याच्यातून 3 इकडं आणि 3 इकडं अशा शाखा निघालेल्या आहेत. जरी आपल्याला इथं 7 दिसल्या असल्या तरी देखील इथं आपण काय म्हणत आहोत, हा दांडा आहे आणि त्या दांड्यातून 3 इकडं 3 इकडं अशा शाखा निघालेल्या आहेत. 7 संख्या कशाला दर्शवते? परिपूर्णता. म्हणजे देवाला तुम्हाला हे सांगायचंय, जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचं असेल तर तुम्ही एक झालं पाहिजे. आता एक झालं पाहिजे, कोणासंत एक झालं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, आपण पुढे शिकूया की या सर्व गोष्टीचा अर्थ काय. आता ह्या दांड्या जे आहेत, हे दीपवृक्ष जे आहे, शाखा जे आहेत आणि त्याचा पाया जो आहे, तर ह्याचा अर्थ काय. आता मला सांगा, कल्पना करा की बल्ब आहे, त्याच्यामध्ये वायर आहे, त्या वायरीचं नाव काय? जी वायर प्रकाशमय होते त्या वायरीचं नाव काय? हा, टंगस्टन वायर. बरोबर. मग त्या वायरीमध्ये विद्युत धारा येते. कुठून येते? वीज निर्मिती. म्हणजे थोडक्यात काय, जिथं सॉकेट आहे तिथून वीज येते. कशामध्ये येते? त्या वायरीमध्ये येते. ती वायर काय होते? प्रकाशमय होते, त्याच्यामुळे प्रकाश येतो. बरं ठीक आहे. आता मला सांगा की जर प्रकाश यायला पाहिजे ह्या खोलीमध्ये, कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे? बर, बटन, वायर, बल्ब, बल्ब मधली टंगस्टन वायर, आणखी काय? करंट. बरोबर, महत्वाचा मुद्दा करंट. टंगस्टन वायर आहे म्हणजे करंट आहे का? बटन आहे म्हणजे प्रकाश येईल का? वायरी आहेत म्हणून प्रकाश येईल का? त्या सगळ्यांमध्ये काय पाहिजे? म्हणजे विद्युत धारा जी आहे ती पाहिजे. नाहीतर लोक काय करतील, विद्युत धारा म्हणून फक्त बटनच म्हणतील. बटन म्हणजे विद्युत धारा का? बल्ब म्हणजे विद्युत धारा का? त्याच्यामधली वायर म्हणजे विद्युत धारा का? नाही. या सर्व गोष्टी काय आहेत? उपकरणं आहेत. पण त्या उपकरणामधून एक गोष्ट व्हायली पाहिजे आणि ती म्हणजे विद्युत धारा. तसंच ह्या ठिकाणी दीपवृक्ष जे आहे त्याला दांडा आहे, त्याला 6 शाखा आहेत, एकूण 7 झाल्या त्याला पाया आहे. पण हा दीपवृक्ष, दीप म्हणजे काय? प्रकाश. आता हा वृक्ष जो आहे तो प्रकाशमय होण्यासाठी फक्त सोनं पुरेसं आहे का? सोन्याला आकार दिला म्हणजे झालं का? त्याला 6-7 शाखा आहेत, त्या झाल्या म्हणजे झालं का? प्रकाश येईल का त्याच्यामध्ये? मेणबत्तीमध्ये प्रकाश कोणकोणत्या गोष्टीमध्ये मुळे येतो तेवढं मला सांगा. वात. हा, वात आणि मेण असलं की झालं का? अग्नी पाहिजे. बरोबर. आता ही जी अग्नी तुम्हाला दिसते, ती अग्नी येण्यासाठी काय करावं लागेल? ह्या दीपवृक्षासंती तेल टाकावं लागेल का? बरोबर का? आता हे तेल जे ह्या दीपवृक्षासाठी पाहिजे, ते तेल म्हणजे काय ते आपण बघूया. झकराया याचा 4था अध्याय. झकराया याचा 4था अध्याय आणि 1 पासून पुढे वाचूया. ते तेल जे आहे ते तेल कशाला दर्शवतं? झकराया चॅप्टर 4 वर्स 1 ऑनवर्ड्स.
Zechariah chapter 4 verse 1 onwards. दुसरं कोणीतरी वाचा, वारंवार तेच व्यक्ती वाचत आहेत, त्यांना खोकला येत आहे सारखं सारखं. तुम्ही पण वाचा दुसऱ्याने. हा, पहिलं वचन. दीप वृक्ष व जैतुनाची झाडे. हा, मनबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मनकडे पुन्हा आला. बर. जसे खोटेतून एखाद्या जागी करतात हम्म, तसे त्याने मला जागी केले. बर. हा, त्याने मला विचारले, हा, तुझ्या दृष्टीस काय पडते? हा. मी म्हणालो, माझ्या दृष्टीस असे पडते की एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे. सबंध सोन्याचा म्हणजे त्याच्यामध्ये तुकडे जोडलेले नाहीत, एका तुकड्यातून दीपवृक्ष तयार झालेला झकरयाने पाहिला. बर. त्याच्या शिरावर एक कटोरा असून हम्म, त्याला 7 दिवे आहेत. त्याच्या शिरावरती कटोरे. कटोरे म्हणजे काय हो? वाट्या. आणि त्याच्यामध्ये काय आहे? 7 दिवे. बर. हे कटोरे आहेत आणि त्याच्यामध्ये 7 दिवे आहेत. बर. पुढे. व त्याच्यावरील 7 दिव्यांना 7 नळ्या आहेत. 7 नळ्या. ह्या 7 नळ्या आहेत. नळ्या 7 नळ्या आहेत. बर. हा, आणि त्याच्याजवळ कटोऱ्याच्या उजव्या व डाव्या बाजूस हा, 2 जैतुनाची झाडे आहेत. बर. पुढे. तेव्हा मनबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला मी विचारले, हा, माझा प्रभू, हम्म. ही काय आहे? म्हणजे झकरयाला ते कळालं नाही की तो बघत आहे की दीपवृक्ष आहे सोन्याने तयार केलेला, पण त्याला कळेना की नेमकं काय आहे. म्हणजे दीपवृक्ष म्हटल्यानंतर एक शब्द आठवला पाहिजे. जसं तुम्हाला होम अर्पणाची वेदी म्हटल्यानंतर एक शब्द आठवतो, तसं आपण शोधून काढत आहोत की दीपवृक्ष म्हटल्यानंतर काय लक्षात आलं पाहिजे. बर. पुढे. मग बरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, हा, ही काय आहे हे तुला ठाऊक नाही काय? हम्म, मी म्हणालो, नाही हम्म. माझा स्वामी. हम्म, तेव्हा त्याने मला उत्तर दिले, हम्म, जरुब्बाबेला परमेश्वराचे वचन हे वचन आहे, हम्म. बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. हा, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आता मला सांगा की ह्या दीपवृक्षाचा अर्थ काय? बरोबर का? तर देवाचं वचन म्हणतं बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर पवित्र आत्म्याने काय होईल? कार्यसिद्धीस होईल. म्हणजे थोडक्यात जे कार्य आपल्याला करायचंय, जे कार्य ह्या दीपवृक्षाला करायचंय, दीपवृक्षाचं काम काय? नाही, दीपवृक्षाचं कार्य काय? प्रकाश. आता ह्याच्यामध्ये जर प्रकाश यायला पाहिजे तर तो प्रकाश कशामुळे येईल? तेलामुळे. आणि ते तेल झकरयाच्या पुस्तकानुसार ते तेल कशाला दर्शवतं? पवित्र आत्मा. म्हणजे जर तुम्हाला ह्या प्रकाशासारखं झळकायचं असेल तर तुमच्यामध्ये काय पाहिजे? पवित्र आत्मा. तुम्ही कितीही शक्तिशाली असा, पण देवाचं वचन म्हणतं की तुम्ही पराक्रमाने नाही, तुमच्या बलाने नाही, तर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने जे काम तुम्हाला देवाने करायला सांगितले ते सर्व काम तुम्ही करू शकता. कल्पना करा की पवित्र आत्माच नाही, काय होईल? तुमच्याकडे ज्ञान आहे पण पवित्र आत्मा नाही, काय कराल? हा, काय होईल? बर. असं होईल की तुम्ही तुमच्यामध्ये व्यंग आहे काय? बरं, आणखी काय? तुम्हाला ज्ञान आहे पण पवित्र आत्मा नाही, काय होईल? हा, काय होईल? बर, म्हणजे शक्तिहीन. बरं, आणखी काय होईल? पवित्र आत्मा नाही पण तुमच्याकडे देवाचं वचन आहे, भाकरीचा मेज तुम्ही खाल्ले, देवाचं वचन भरपूर, पवित्र आत्माच. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जे लोक जिवंत आहेत ते सगळे पवित्र आत्म्याने भरले? बर, ज्ञान नाही, सांगितलं ना ज्ञान आहे, माहित आहे वचन काय आहे. नाही, विजडम, देवाचं वचन, विजडम. कशासाठी? मार्गदर्शन व्यवस्थित होणार नाही म्हणजे आपण दिशाहीन, कधी हे करायचं कधी ते करायचं, कधी हे बोलायचं कधी ते बोलायचं, असं होईल. बरोबर? कुठं तुम्ही असं वचन वाचलं की देवाचं वचन म्हणतं की त्या क्षणाला काय बोलायचं त्याची तुम्ही काळजी करू नका,
पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल त्यावेळेस काय बोलायचं ते. हे वचन वाचले तुम्ही? कुठं वाचले? बरं, आणखी कुठं वाचलं नवीन करारामध्ये? नाही, तिथं सांगितलं की पवित्र आत्मा येऊपर्यंत वाट बघा. त्याचा अर्थ असा नव्हता की पवित्र आत्मा त्यावेळेस नव्हता. पवित्र आत्मा होता, पण जास्त प्रमाणामध्ये नव्हता. नाही, मला हे वचन माहित पाहिजे. तुम्ही सांगा मला की कुठं तिथं लिहिलंय की त्या क्षणाला काय बोलायचं त्याची तुम्ही काळजी करू नका. पवित्र आत्मा तुम्हाला शब्द देईल आणि ते शब्द तुम्ही बोला. बर, ते वचन एक आहे. दुसरं असं की देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी ते तेल जे आहे ते पवित्र आत्म्याला दर्शवतं. जर पवित्र आत्मा नसेल तर काय होईल? पवित्र आत्म्यानंतर जर तुम्ही विश्वासच नाही ठेवला, जर तुम्हाला जरी माहिती तर तुम्ही लोकांना असं सांगू नाही शकता. देवाचं वचन जरी तुम्हाला माहित असलं तरी तुम्ही देखील काय करू शकणार नाही, जसं सांगायला पाहिजे तसं सांगू शकणार नाही. देवाचं वचन म्हणतं की पवित्र आत्म्यानं तुम्हाला सांगायचं आणि मग तुम्ही ते देवाचं वचन इतरांना सांगायचं. म्हणजे पवित्र आत्मा जर नसेल तर ह्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शन मिळणार नाही. म्हणून खूप लोक जे पवित्र आत्म्याने प्रेरित नाहीत ते देखील देवाचं वचन सांगायचा प्रयत्न करतात, पण त्यांना देवाचं वचन सांगता येत नाही. समोरच्या व्यक्तीवरती प्रभाव पडणं तर ती पुढची गोष्ट, स्वतःला त्या व्यक्तीला देखील त्या गोष्टी त्याच्या मनावरती बिंबवल्या जात नाहीत की बाबा मी जे बोलतोय ते मुखातून बोलतोय, अंतःकरणातून येत नाही असं त्यालाही जाणवतं. म्हणून पवित्र आत्मा जो आहे तो फार फार महत्वाचा. आता मला सांगा, या शाखा ज्या आहेत, या शाखा तुम्ही ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस काय तुमच्या मनामध्ये विचार येतो? आपण काय वाचलं की ह्याच्या भोवती काय आहेत? किती झाड आहेत जैतुनाचे? 2. जैतून, झाड, शाखा, याच्यातून तुम्हाला काय आठवतं का? बर, आणखी काय आठवतं? शाखा, झाड. हा हा हा, बरोबर आहे. काय उत्तर आहे? की येशू ख्रिस्त म्हणतो की मी द्राक्ष वेल आहे आणि पुढं काय? तुम्ही त्याचे फाट्यांना दुसरा शब्द काय? शाखा. कुठं आहे वचन ते? योहान 15 अध्याय, बरोबर आहे उत्तर. वाचूया आपण ते. 1 पासून वाचायचं का? वाचूया 1 पासून. वाचा 1 पासून. मी खरा द्राक्षवेल आहे. द्राक्षवेल आणि बर पुढे. हा बर. हा बर, मी द्राक्षवेल आहे, तुम्ही त्याचे फाटे आहात, फांद्या आहात. आता द्राक्षवेल कोणता इथं आणि फांद्या कोणत्या इथं? दीपवृक्षामध्ये सांगा. हे काय? येशू ख्रिस्त. बर, हा ठीक आहे. शाखा ज्या आहेत ते आपण सर्वजण आहोत. म्हणजे ह्या शाखा एकामेकांना जोडलेल्या आहेत का एका दांड्याला जोडलेल्या आहेत? बरोबर का? म्हणजे त्याचा अर्थ येशू ख्रिस्तातूनच आपण बाहेर पडलं पाहिजे, एकामेकातून नाही. मी तुम्हाला, तुम्ही मला किती वचन सांगा, आपण येशू ख्रिस्तासंती मुळात जोडले गेलेलं पाहिजे. आपण एकामेकांसंती किती जोडले गेलो तरी त्याचा फायदा होणार नाही. हे दीपवृक्षाद्वारे देवाला आपल्याला सांगायचं. देव आपल्याला हे म्हणतो की जोपर्यंत व्यक्ती ख्रिस्तासंती जोडत नाही स्वतःला, तोपर्यंत तो त्या दीपवृक्षाचा भाग होऊ शकत नाही. तो प्रकाश, देवाचं वचन लोकांना सांगू शकत नाही. तोपर्यंत तो व्यक्ती साक्ष देऊ शकत नाही. आज खूप लोक मी पाहिलेले आहेत, ख्रिस्ती लोक आहेत, पण ते कोणावरती अवलंबून आहेत? पालकाने आम्हाला संदेश द्यायचा आणि मग त्या वचनानुसार आम्ही चालू.
तुम्ही स्वतः वाचलं का वचन? पाळकाने जे सांगितलं ते आम्ही केलं. पाळकानं ते सांगितलं, पण तुम्ही देवाच्या वचनासंती जोडले गेलेले आहात का? हे फार महत्वाचं. खूप लोक जे आहेत ते आध्यात्मिक गुरुवरती अवलंबून आहेत, ते येशू ख्रिस्तावरती अवलंबून आहेत. म्हणून देवाचं वचन म्हणतं की एक, जसं तुम्ही म्हणाला, एकता पाहिजे, पण पहिली एकता ख्रिस्तासंती पाहिजे. तुम्हाला उत्पत्तीचं पुस्तक माहित असेल फक्त, पण तुम्ही त्या पुस्तकाद्वारे ख्रिस्तासंती जोडले गेलेलं पाहिजे. हे देवाला आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आणि देवाचं वचन काय म्हणतं की ख्रिस्त पण ह्या ठिकाणी आहे, आणि त्या दांड्यांमध्ये काय पाहिजे? तेल पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? पवित्र आत्मा पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर प्रकाशमय व्हायचं, तुम्हाला जर साक्ष सांगायची, देवाची सेवा करायची, तर तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त पाहिजे, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा पाहिजे. त्याच्याशिवाय शक्य नाही. आता महत्वाचा मुद्दा, आपण पुढे जाऊ आणि पाहू की जर पवित्र आत्मा देवाच्या लोकांमध्ये, जे पवित्र शास्त्रामध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस पवित्र आत्मा नव्हता, त्यावेळेस काय झालं? मला एक उदाहरण सांगा, ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मा नव्हता आणि त्याचं काय झालं? देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये असा एक व्यक्ती सांगा ज्याच्या आयुष्यामध्ये पवित्र आत्मा नव्हता, त्यानं पवित्र आत्म्याला सोडलं, पवित्र आत्म्याने त्याला सोडलं, काही असेल, त्याचं काय झालं ते सांगा. यहूदा इस्कारियत. बर, काय झालं यहूदा इस्कारियतचं बघूया आपण. भरपूर वेळ सांग. पवित्र आत्म्याच्या पलीकडे त्यांनी बर, म्हणजे थोडक्यात त्याचा नाश झाला, तो सुवार्ता सांगू शकला का? नाही. बर, आणखी कोणीतरी उदाहरण सांगितलं? शिमसोन. मराठीमध्ये शिमसोन का? मराठी शमशोन. शमशोन. तर आता मला सांगा, शमशोनानं पवित्र आत्म्याला कधी सोडलं? त्या स्त्रीचं नाव काय? बर, ठीक आहे, त्या स्त्री. बर, मला तुम्ही सांगा, एक फार महत्वाचं व्हॉट्सअप स्टेटस वरती कोणीतरी फोटो टाकला होता अमेरिकेवरून, मला खूप आवडला. शमशोन देवापासून दूर गेला, पवित्र आत्म्यापासून दूर गेला. त्याच्यानंतर काय झालं? त्यानं व्याभिचार केला. मग त्याच्यानंतर काय झालं? बरं, पुढे सांगा. हा, बरं, मग पुढे काय झालं? धरून नेलं. बरं, कुठं नेलं? कुठं नेलं? बरं, पोलीस स्टँडकडे नेलं. बरं, आणि काय केलं? मंदिरामध्ये. बरं, ते मंदिर कोणाचं होतं? पलिस्टिनी. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या देवाची उपासना करायचे ते पलिस्टी लोक? बर, मग त्याला त्या मंदिरामध्ये काय करण्यात आलं? आणि मग त्यानं सगळ्यांकडे बघितलं, बरोबर? हा, डोळे काढले, मग त्याला मंदिरामध्ये बांधण्यात आलं. आणि मग त्याच्यानंतर काय झालं? बर, जे कार्य तू करायचंय ते मी कार्य करीन. मला तुम्ही सांगा, त्याची दृष्टी गेली कधी? त्याची दृष्टी गेली कधी? डोळे काढल्यानंतर का त्यानं देवाला सोडल्यानंतर? आध्यात्मिक प्रश्न आहे, शारीरिक प्रश्न नाही. आध्यात्मिक प्रश्न आहे, शारीरिक प्रश्न नाही. त्याची दृष्टी गेली कधी? डोळे काढल्यानंतर का त्याच्या अगोदरच तो दृष्टीहीन झाला होता? बरोबर का चूक? प्रश्न शारीरिक नाही विचारला मी, आध्यात्मिकरित्या त्याचा विचार करून मला सांगा, त्याची दृष्टी गेली कधी? हा, बरोबर, तेच
केस कापल्यानंतर बर, किंवा त्यानं विवाह केला दलालाशी बर, आणखी काय? तर ते व्हॉट्सअप स्टेटसवरती असं लिहिलं होतं की शमशोनाचे डोळे जरी नंतर काढले गेले असले तरी देखील तो दृष्टीहीन जो आहे, तो दृष्टीहीन अगोदरच झाला होता, त्याला देव दिसला नाही. म्हणजे ज्या व्यक्तीला देव दिसत नाही त्याला किती 4 डोळे जरी असले माझ्यासारखे तरी काय फायद्याचं. मग शमशोनानं जसं तुम्ही सांगितलं की त्याचे डोळे काढण्यात आले, मग त्याला मंदिरात बांधण्यात आलं, मग त्यानं प्रार्थना केली, तर मुद्दा हा नाही आहे की त्या ठिकाणी त्याचे शारीरिक डोळे कधी गेले, हा मुद्दा नाही त्या घटनेमध्ये. शमशोनाच्या आयुष्यामध्ये महत्वाचा मुद्दा की तो दृष्टीहीन, म्हणजे तो दृष्टीहीन आध्यात्मिकरित्या कधी झाला, तो मूळ मुद्दा आहे. म्हणून त्याचे डोळे काढले कधी हे बघू नका, तो देवापासून दूर गेला आणि त्यावेळेसच तो दृष्टीहीन झाला, म्हणजे त्याला देव दिसला नाही, त्याला आध्यात्मिक गोष्ट दिसली नाही, त्या गोष्टीचा विचार करा. म्हणून इथं आपण हे शिकत आहोत की तुम्हाला आणि मला किती वचन माहित आहे हे महत्वाचं नाही, आपण ते वचनानुसार पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे का हे माहित पाहिजे. वचन सैतानाला पण माहित आहे ना. तुम्ही त्याला एक प्रश्न विचारला तर तो 10 उत्तरं देईल, पण पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आहे का? नाही. तो येशू ख्रिस्तासंगती जोडला गेलाय का? नाही. म्हणून तो सुवार्ता सांगू शकत नाही. त्याला ज्ञान भरपूर आहे पण तो सुवार्ता सांगू शकणारच नाही. कारण की सुवार्ता म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सत्य सांगावं लागतं, आणि सत्य जर सांगायचं असेल तर ते पवित्र आत्म्याशिवाय शक्यच नाही. म्हणून जरुबाबेलला सांगण्यात आलं की बाबा पराक्रमाने नव्हे, बलाने नव्हे, तर पवित्र आत्म्याद्वारे तुमची सेवा झाली. जेवढा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये जास्त तेवढी सेवा पूर्ण, पवित्र आणि जास्त. याचं उत्तर काय? याचं उदाहरण सांगा मला. जेवढा पवित्र आत्मा जास्त तेवढी सेवा जास्त. याचं उदाहरण सांगा. बर, आलिशाचं काय उदाहरण आहे? दुप्पट वाटा. बर, मग त्याचा परिणाम काय झाला? त्यांची सुरू कार्य केली. काय कार्य केलं तेच मला माहित पाहिजे. एलियाने 7 चमत्कार केले होते, 14 चमत्कार. बर, आणखी काय? आणखी कोणतं उदाहरण? एलिया आलिशाच्या व्यतिरिक्त आणखी कोणतं उदाहरण? जास्त पवित्र आत्मा, जास्त सेवा. शाऊलाचा पाऊल झाला. बर, ठीक आहे. आणखी काय? भरपूर. हा, आणखी. आणि 12 शिष्यांनी त्या दिवशी किती 3,000 हा, पवित्र आत्म्याने प्रेरित झाले ते लोक. त्याच्या अगोदर एवढे एका दिवसामध्ये एवढे लोक परिवर्तित झाले नव्हते. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा या प्रेषितांवरती उतरल्या, त्या वरच्या माडीवरच्या खोलीवरती, देवाचं वचन म्हणतं एका दिवसात 3,000. तुम्हाला किती पवित्र आत्मा पाहिजे? तुम्हाला जर पवित्र आत्मा दुप्पटन, 10 पटन, 7 पट पाहिजे ना, सुरुवात कुठं करायची? सुरुवात कुठं करायची? इथं तुम्ही पोहोचू शकत नाही. मी इथं डायरेक्ट सरळ पोहोचू शकत नाही. मला इथूनच आलं पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो? मीच सत्य, मार्ग व जीवन. तुम्हाला हे पाहिजे ना, इथूनच या. कुठं आहे का तुम्हाला फाटक दिसतं का दुसरीकडे कुठं? लोक इथंच पोहोचायचा प्रयत्न करतात. अरे इथं पोहोचायच्या अगोदर हे आहे का? सांगा ना. देवाचं वचन मान्य आहे ना, देवाची सेवा करा, पण समर्पित येशू ख्रिस्ताला न होता येशू ख्रिस्त इथंच नाही इथं येईल का? म्हणून देव काय करतो? परत जा, परत जा, परत जा, परत पाठीमागे जा. ज्ञान असून काही फायदा नाही. ज्ञान असून काही फायदा नाही. देवाचं वचन म्हणते की ज्ञान तर आहेच, प्रार्थना तर आहेच, पण तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. खूप लोक प्रार्थना करतात, खूप लोकांकडे ज्ञान आहे, पण पवित्र आत्मा नाही, म्हणून त्यांचं कार्य यशस्वी होत नाही. कारण की देव ते कार्य यशस्वी करत नाही. देव. आता जरा महत्वाचा मुद्दा आणि आपण इथं थांबणार आहोत. बर,
येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला म्हणत आहे की तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. मग काय केलं पाहिजे आता? मागायला पाहिजे, बरोबर का? लूक याचा 11वा अध्याय आणि 13 वचन. लूक याचा 11वा अध्याय आणि 13 वचन. तुम्ही वाईट असताय की तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या द्यावे ते कळते. हम्म. तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात हा. त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. पवित्र आत्मा देईल. तुम्ही जसं तुमच्या नोकरीसाठी झटून झटून प्रार्थना करता, शबाताच्या दिवशी सुट्टी मिळावी म्हणून प्रार्थना करता, किंवा जसं तुम्ही विवाह व्हावा म्हणून प्रार्थना करता, किंवा चांगली नोकरी, ह्या गोष्टी जशा तळमळीनं मागतात तसा पवित्र आत्मा किती जणांनी तळमळीनं मागितलाय? अहो, पवित्र आत्मा फक्त सुवार्ता सांगण्यासाठी नाही, ती सुवार्ता पहिली जगण्यासाठी आपल्याला पवित्र आत्मा पाहिजे, सुवार्ता नंतर. तुम्हाला माहित आहे का, जे लोक मुके आहेत, बहिरे आहेत, ते देखील सुवार्ता देवाचा प्रचार करू शकतात, बोलण्याद्वारे नाही, जगून दाखवायचं फक्त. त्याच्यासाठी देखील पवित्र आत्मा पाहिजे. आणि तो पवित्र आत्मा मागितल्यानंतर देव देईल का? देईल का पवित्र आत्मा? तुम्ही पवित्र आत्मा मागाल देवाकडं तर काय प्रार्थना करा? कल्पना करा की तुम्ही 2 चाकी गाडी मागत आहात देवाकडे. देवा, मी कामाच्या ठिकाणी वेळेवरती पोहोचण्यासाठी, मला परत वेळेवरती घरी येण्यासाठी मला 2 चाकी गाडी दे. अशी प्रार्थना कराल का ह्याच्यापेक्षा काय वेगळी प्रार्थना कराल? मग मी सांगेल की मी ज्यावेळेस 2 चाकी गाडी मागितली देवाकडे त्यावेळेस मी काय प्रार्थना केली, तुम्ही सांगा. 2 चाकी गाडी किती जणांकडे? किती जणांच्या घरात? जवळपास सर्वांच्या घरामध्ये. सांगा, तुम्ही ज्यावेळेस 2 चाकी गाडी मागितली काय विनंती केली? नाही, बरं ठीक ठीक आहे, त्यांच्याकडे नाही, बरं ठीक आहे, सांगा. पैसा पाणी बरोबर, आणखी काय? काय प्रार्थना केली का केली नाही? केली नसेल काय हरकत नाही. हा, आपोआप मिळाली, बरं ठीक आहे. वडिलांकडून मिळाली, बरं ठीक आहे, आणखी काय? काय काय प्रार्थना केली असेल तर काय केली असेल ते सांगा. केली नसेल तर ठीक आहे, माहित नसेल. हा, 4 चाकी गाडीसाठी प्रार्थना केली होती. हा, बर. हा, त्यांनी ज्यावेळेस 4 चाकी गाडी त्यांनी विनंती केली देवाकडे, तर ते म्हटले की देवा, आम्ही 3 जण एका गाडीवरती 2 चाकी गाडीवरती जाऊ शकत नाही, 3 का 4-5 लोक आम्ही देवाच्या मंदिरामध्ये जाऊ इच्छितो, आम्हाला मोठी गाडी पाहिजे. ही प्रार्थना बरोबर का चूक? बरोबर आहे. म्हणजे गाडी ही कशासाठी मागितली त्यांनी? म्हणून पवित्र आत्मा ज्यावेळेस तुम्ही मागाल त्यावेळेस कशासाठी मागाल? पवित्र आत्मा, देवा मला पवित्र आत्मा दे, जेणेकरून मी वचन वाचीन आणि जे लोकांना वचन माहित नाही त्यांना मी सांगेन, का त्यांच्या चुका काढीन. कशासाठी पवित्र आत्मा मागाल? खूप लोक देवाचं वचन कशासाठी वाचतात? बाबा, तो समोर आला की मला त्याची चुका दाखवायची, आणि म्हणून ते देवाचं वचन अभ्यास करतात. तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेतलं नाही तर दुष्ट आत्मा तुम्हाला पवित्र आत्म्यापेक्षा जास्त गोष्टी शिकवून चुकीच्या गोष्टी शिकवू शकतो. तुम्हाला माहित आहे का? जर पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्ही मागितलं नाही तर दुष्ट आत्मा तुम्हाला पवित्र आत्म्यापेक्षा जास्त पण चुकीच्या गोष्टी शिकवू शकतो, आणि त्या गोष्टीमध्ये लोक पुढे जाऊ शकतात. उदाहरण सांगा. नाही, सगळेच लोकांना माहित नाही सत्य. हा, बालाम, बर ठीक आहे. बालाम कोण आणि बालाक कोण? देवाचा सेवक. बालाक कोण?
राजा ज्यानं देवाच्या सेवकाला सांगितलं की तू काय कर, देवाच्या लोकांना तू काय कर, शाप दे. तिथं पवित्र आत्म्याचं कार्य नाही, दुष्ट आत्म्याचं कार्य. तो शाप देण्यासाठी जातो, हे पवित्र आत्म्याचं कार्य नाही. वचन आहे का त्याच्याकडं? आहे. देव माहित आहे का? माहित आहे. पवित्र आत्मा नाही, शाप द्यायला निघाला. म्हणून म्हटलं, तुम्हाला जर सेवा करायची, तुम्हाला वाटतं की तुमची सेवा जी आहे ती योग्य आहे, पवित्र आत्म्याला विचारा, देवा पवित्र आत्म्यानं मला सांगायचं की जी सेवा मी करतोय ती बरोबर आहे का? सत्य असून फक्त काही फायद्याचं नाही, ते सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पवित्र आत्मा फार गरजेचा आहे. म्हणून पूर्णपणे समर्पित झाल्याशिवाय तुम्ही इथं पोहोचू शकत नाही. बोलायला कळालं का? आता जरा लक्ष द्या. कशावरती अवलंबून राहिला आता तुम्ही? तुम्हाला साक्ष द्यायचे, प्रकाशमय व्हायचंय. कुठे हे वचन आहे? तुम्ही देवाचे गौरव करा, तुम्ही जगाची ज्योती आहात, प्रकाश आहात. कुठं आहे ते वचन? तुम्ही जगाचे प्रकाश किंवा ज्योती आहात. कुठं आहे ते वचन? आहे का वचन? पहिलं सांगा. आहे. कुठं आहे? जुन्या करार का नवीन करार? पहिली 4 पुस्तकं का शेवटची? पहिली 4 पुस्तक. मत्तईमध्ये आहे का? बर, मत्तईमध्ये आहे तर बघूया. वचन असं पाहिजे की तुम्ही तुमचा प्रकाश लोकांसमोर पसरा, जेणेकरून लोक तुमच्यामध्ये देव पाहतील आणि देवाला गौरव करेल. तुमचे चांगले कृत्य पाहून देवाला गौरव देतील. मत्तई पहिले 10 अध्याय का? हा बरोबर, 5वा अध्याय, 5:14. वचन माहित पाहिजेत बघा. मत्तई 5:14 वाचा. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. बर, पुढे. हा हा डोंगरावरती वसलेले नगर लपू शकत नाही. बर. हा बर, दिवा जो आहे, जो प्रकाशमय आहे, त्याला तुम्ही मापाखाली ठेवू शकत नाही. बर. हा हा दिवटणीवर. कशाला दिवटणीवरती ठेवतात? बर, नाही वाचा, पुढे वाचा. हा घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. बरोबर का? आता मला तुम्ही सांगा की प्रकाश देण्यासाठी काय पाहिजे? दिवट पाहिजे, ज्योत पाहिजे, अग्नी पाहिजे, मग तो प्रकाशमय होईल. तसंच देवाचं वचन म्हणतं इथं की जर तुम्हाला साक्ष द्यायची असेल देवाविषयी, तर तुमच्यामध्ये देव पाहिजे, येशू ख्रिस्त पाहिजे, सत्य तर पाहिजेच पाहिजे, पण पवित्र आत्मा पण पाहिजे. तर मूळ मुद्दा ह्या ठिकाणी दीपस्तंभामध्ये तुम्ही हा लक्षात ठेवायचा की त्या ठिकाणी तुम्हाला पवित्र आत्म्याशिवाय देवाचं कार्य करता येत नाही. जेवढं देवाचं कार्य जास्त करायचं असेल तेवढा पवित्र आत्मा जास्त कार्यरत पाहिजे. आता इथं तुम्ही कोणावरती अवलंबून राहिलं पाहिजे? येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा. आता इथं येशू ख्रिस्तावरती अवलंबून राहणे म्हणजे शाखा ज्या आहेत ते कोणावरती अवलंबून आहेत? मधली जी काय शब्द आहे? दांडा जो आहे त्याच्यावरती अवलंबून आहेत. बरोबर. आणि त्या दांडामध्ये काय आहे? पवित्र आत्मा आहे, म्हणजे तेल आहे. ते तेल जे आहे ते पवित्र आत्म्याला काय करतं? दर्शवतं. म्हणजे थोडक्यात अवलंबून राहणे हे तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे. अवलंबून राहणे हे फार गरजेचं आहे. मला सांगा, ज्या व्यक्तीकडे सत्य होतं पण तो देवावरती अवलंबून राहिला नाही, म्हणून त्याने चुकी केली. कोणता असा व्यक्ती? पवित्र शास्त्रामध्ये देवाने त्याला सांगितलं की हे करायचंय, मी तुला ही गोष्ट देईन, पण तो अवलंबून राहिला नाही ह्या दांड्यावरती, म्हणजे येशू ख्रिस्तावरती. त्यानं पवित्र आत्म्याची वाणी जरी ऐकली असली तरी तो पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहिला नाही, म्हणून त्यानं चुकी केली. योना काय केलं त्यानं? काय सांगितलं देवानं, काय केलं नाही त्यानं? सांग. निनवेला जा. हा
गेला. पण नेमकं काय केलं त्यानं? काय कशावर ते अवलंबून राहिला नाही तर देवाच्या वचनावर आणि पवित्र आत्म्यावर. पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहिला नाही. आणखी काय? येशू ख्रिस्ताला तो अवलंबून राहिला नाही, म्हणजे दांड्यावरती, म्हणजे येशू ख्रिस्ताला तो जोडला गेला नव्हता. पण आणखी काय? त्याचा परिणाम काय झाला? ते बोटीमध्ये वादळ. हा, पण शेवटी तो निनवेला गेला ना, त्यानं प्रचार केला, लोकांनी प्रायश्चित केलं. मला असं सांगा की त्याच्यामुळं फार विपरीत परिणाम झाला. मोशे काय झालं? बोलायला सांगितलं त्यानं, खडकावरती काठी मारली. बर त्याचा परिणाम काय? तो कनान देश पाहू शकला नाही. बर आणखी काय? आणखी काय? यहूदा इस्कारियत. आणखी काय? दावीद राजा कोणतं? व्याभिचार केला. नाही, देवानं काय सांगितलं होतं तिथं? बर हा, मुलांनी बांधलं, कारण की त्याच्या हातावरती खूप रक्त होतं असं देवाचं वचन लागलेलं. सन्मान म्हणतात. अब्राहमाला सांगितलं की बाबा मी तुला पुत्र देणार आहे. अवलंबून राहायचं ना देवावरती. देवावरती अवलंबून राहिला नाही, म्हणून त्यानं काय केलं? हेगार संती व्याभिचार केला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. व्याभिचार केला आणि त्याच्यातून ते पुत्र प्राप्ती त्याला झाली. कोण? इश्माईल. म्हणून त्याच्या घराण्यामध्ये त्या ठिकाणी खूप वादविवाद सुरू झाले. कळालं का? म्हणून देवाचं वचन म्हणतं, देवाने एक गोष्ट सांगितली ना, देतो, वाट बघायची. सांगितलं ना मी ते कार्य करीन. आपण स्वतःवरती अवलंबून राहून काय करायचं नाही? ह्या दांड्यापासून विभक्त व्हायचं नाही, पवित्र आत्म्यापासून दूर जायचं नाही. पवित्र आत्मा आपल्यामध्ये पाहिजे. आणखी कोणतं उदाहरण सांगा अब्रामासारखं? याकूबचं काय? म्हणजे तो चूक करतो. बर, देवाने सांगितलं होतं का याकोबाला तुला मिळेल ते? त्याच्या आईला माहिती होतं ना, बर ठीक आहे. हा, त्याच्या आईला माहिती होतं. आईने त्याला भाग पाडलं की हे तुला मिळणार. आईने ते करून घेतलं. जर त्यानं याकोबानं त्याच्या वडिलाला फसवलं नसतं, भावाला फसवलं नसतं, तर याकोबाला तो आशीर्वाद मिळाला असता का? कारण देवाने भागीतच केलं होतं की तो जास्तच हे करणार आहे. त्या ठिकाणी देवाने दिलाच असता. आणि त्यांनी त्याच्या भाकीत केलं का देवाची इच्छा होती? भाकीत केलं असं असं होणार आहे का? भाकीत केलं की माझी इच्छा आहे की याकोबाला मिळावं? देवाची इच्छा होती की याकोबाला मिळणार. पण आईच्या एका चुकीमुळे ते गोष्टी वाढल्या. तुमचं काय उत्तर आहे बाकीच्यांचं? बरोबर का? का माहित नाही? त्याच्यासाठी योजनाच होती. बर 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 आता मला सांगा दुसरं एक उदाहरण. येशू ख्रिस्ताला यहूदा इस्कारियोतनं जर पकडून दिलं नसतं, तर येशू ख्रिस्त पकडला गेला नसता का? प्रश्न कळाला? यहूदा इस्कारियोतनं जर येशू ख्रिस्ताला पकडून दिलं नसतं, तर येशू ख्रिस्त पकडला गेला नसता का? पकडलं गेलंच असतं. कारण सैतान पावली शनी ख्रिस्तावरची टपूनच होता की त्यांनी पापात पाडावं आणि त्याचा सर्वनाश व्हावा. मग आपण असं म्हणावं का की यहूदा इस्कारियोतनं पकडून दिलं नसतं तर येशू ख्रिस्त पकडला गेला नसता, तो वधस्तंभावरती गेला नसता? यहूदा इस्कारियोतनं काम केलं म्हणून येशू ख्रिस्तानं बलिदान केलं म्हणून आम्हाला फायदा झाला म्हणता येईल का? बरोबर ना? म्हणजे थोडक्यात काय, यहूदा इस्कारियोतनं जर येशू ख्रिस्ताला पकडून दिलं नसतं, दुसरा कोणीतरी केलं असतं. पण यहूदा इस्कारियोतनं ते काय केलं? बाबा मी ते करतो असं निवडलं, निर्णय घेतला. नाही, संधी दिली पण त्यानं निर्णय घेतला. म्हणजे थोडक्यात काय, येशू ख्रिस्तापासून वेगळा झाला, पवित्र आत्म्यापासून वेगळा झाला, म्हणून तो देवाची सुवार्ता सांगू शकला नाही. देवाची सुवार्ता किती जणांना सांगायसाठी देवानं पाचारण केलेलं आहे? देवाची सुवार्ता पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती जणांना पाचारण केलेलं आहे? कोणतं वचन सांगाल त्यासाठी? हा, मत्तेचा शेवट सांगा मला, वचन सांगा. 28 पुढे सांगा.
28-25, नाही नाही 25-28. 25-28, बर. 25-28 पण वाचूया आणि 28 जे तुम्ही म्हटलं तेही वाचूया. हा, वाचा वाचा, बरोबर आहे. हा, वाचा. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. हा. त्या पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास काळावयात शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. बर. म्हणजे जर सुवार्ता सांगायची आणि लोकांना बाप्तिस्मा द्यायचा तर 3 गोष्टीमध्ये बाप्तिस्मा झाला पाहिजे: पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गरोहण झाला त्यावेळेस तो काय म्हणाला? स्वर्गरोहण व्हायच्या अगोदर मी पित्याकडे जात आहे, मी पित्याला विनंती करेन की तो तुमच्यासाठी काय पाठवेल? कैवारी पाठवेल. तो तुम्हाला काय करेल? तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला काय करेल? मार्गदर्शन करेल. आणखी काय करेल? शिकवेल. ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या त्या गोष्टी आठवून देईल. अहो, प्रत्येक वचन इथं वाचता येणार नाही मला, कृपा करून तुम्ही देखील थोडा अभ्यास करा, बरोबर का? पवित्र आत्मा काय करेल? येशू ख्रिस्त म्हणतो, ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत ना त्या गोष्टी तुम्हाला आठवून देईल. आणखी काय करेल? आणखी काय करेल? योहान 16वा अध्याय, योहान 16वा अध्याय. ठीक आहे, योहान 16वा अध्याय. कोणकोणती वचनं सांगा आता? मी अर्ध उत्तर दिले. कोणकोणती वचनं सांगा पवित्र आत्म्याशी निगडीत? योहानाचा 16वा अध्याय, जॉन चॅप्टर 16. पवित्र आत्म्याचं कार्य काय शिकलो आपण? तत्व होतं ते, बरोबर का? 16वा अध्याय का चुकीचं आहे? लाल अक्षरामध्ये येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. बर, उदाहरण आणखी एक देतो जवळचं. हा, वचन सांगा. 8. हा, काय लिहिले 8व्या वचनामध्ये? वाचा. तो येऊन पापाविषयी, हा, तो येऊन तुम्हाला पापाविषयी, नीतिमत्वाविषयी, नीतिमत्वाविषयी, न्यायनिवाड्याविषयी, न्याय निवाड्याविषयी सांगेल. म्हणजे तो पवित्र आत्मा म्हणेल तुम्ही पाप केले का नाही हे सांगेल. तो पवित्र आत्मा तुम्हाला म्हणेल की पवित्रता कशी मिळवायची. तोच पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल की बाबा न्याय निवाडा होणार आहे, त्या न्याय निवाड्याच्या दिवसाची तयारी कशी करावी लागेल. बरं, आणखी काय पुढं? 13 वचन. तरी तो सत्याचा आत्मा येईल. सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा तुमच्याद्वारे सत्यच बोलेल. मग तुम्ही देवाचं वचन सांगा किंवा तुम्ही तुमच्या मित्रासंती बोला. तो पवित्र आत्मा कधीही खोटं बोलायला प्रेरित करणार नाही. जर एखादा व्यक्ती खोटं बोलत असेल तर तो पवित्र आत्म्याने प्रेरित नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेष. दोन वेळेस फोन केला, फोन उचलत नाही का? कारण काय? कारण काय असतं? नाही, कारण काय सांगितलं जातं? हा, कारण काय काय सांगितली जातात? हा, फोन सायलेंट वरती. हा, आणखी काय कारण सांगितलं जातं? कामात व्यस्त होतो. हा, फोन घरी विसरून गेलो होतो. आणखी काय? फोन हरवला. पण तुम्हाला माहित आहे का, मी कोणाचा न्याय नाही करत या ठिकाणी. असेल ह्या गोष्टी बरोबर असतील, कारण असतील, पण खूप वेळेस असं कारण असतं की त्या व्यक्तीचा फोन घ्यायचा नसतो म्हणून हे सगळे कारण. पवित्र आत्म्याने तो व्यक्ती प्रेरित नाही. तुम्ही वचनच सांगताना पवित्र आत्मा पाहिजे गरजेचं नाही. जर तुम्ही एकामेकांशी बोलत जरी असला त्या ठिकाणी देखील तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. तेच कारण वेगवेगळे सांगितले जातात, बरोबर. 14 वचन वाचा. तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे हा, त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. बर, एवढं सगळं कार्य पवित्र आत्म्याचं आहे. मग या पवित्र आत्म्याची आपल्याला गरज आहे का? बर, आता जर पवित्र आत्म्याला
पवित्र आत्म्याची आपल्याला एवढी जर गरज आहे, तर मग ह्या पवित्र आत्म्याची काळजी कशी घ्यायची, म्हणजे किती आदरपूर्वक त्याला किती आदरपूर्वक आपण वागवलं पाहिजे. देवाचं वचन म्हणतं प्रार्थना करा. प्रार्थना केली पाहिजे, वचन वाचलं पाहिजे हा, आणि जसा देव सांगतो त्याप्रमाणेच वागलं पाहिजे. मग मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ज्या गोष्टी तुम्ही ह्या ठिकाणी शिकत आहात, पवित्र आत्म्याने ज्या गोष्टी तुम्हाला प्रेरित केलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही चालत आहात का? प्रामाणिकपणे सांगा. तुम्हाला जे सत्य ह्या ठिकाणी, मला बाकीच्या ठिकाणचं माहित नाही, जे सत्य ह्या ठिकाणी तुम्हाला मिळालेले आहे त्या अनुसार तुम्ही चालत आहात का? एवढं उत्तर, एवढा वेळ लागतोय, त्याचा अर्थ आपण देवाच्या वचनानुसार चालत नाही. जर आपण देवाच्या वचनानुसार चालत नाही तर पवित्र आत्म्याला काय वाटतं? इफिसकरास पत्र 4 अध्याय 30 वचन, शेवटचं वचन थांबूया. इफिशियन्स 4:30, इफिसकरास पत्र 4 अध्याय 30 वचन. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. तो पवित्र आत्मा खिन्न का होतो तेवढं मला सांगा आणि प्रश्न मिटवा. का खिन्न होतो पवित्र आत्मा? पवित्र आत्मा काय करतो? आपल्याला सत्य सांगतो. पवित्र आत्मा काय करतो? ज्यावेळेस आपण पाप करतो त्यावेळेस म्हणतो, अरे तू पाप केलेस. ह्या पाप्याला पवित्र आत्मा काय म्हणतो? बाबा तू पाप केलेस, कोकऱ्याला घे आणि लगेच जा, वेळ घालवू नको. येशू ख्रिस्त तर वाट बघत आहे. पण ज्यावेळेस आपण म्हणतो आज नाही उद्या सकाळी मी उठतो, पण ती उद्याची सकाळ उगवत नाही, म्हणून आपण पवित्र आत्म्याला खिन्न करतो. त्यानं जे शिक्षण दिलेलं आहे त्या शिक्षणाला आपण व्यर्थ घालवतो. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की पवित्र आत्मा ज्यावेळेस खिन्न होतो त्यावेळेस काय होतं? पुढे वाचा 30 वचन पुढे. खिन्न करू नका. हा खंडी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत हा तुम्ही त्या आत्म्याच्या योग्य मुद्रित झाला आहात. म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायचं नाही का जायचं त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतो. जर तुम्ही आणि मी पवित्र आत्म्यामध्ये असेल, पवित्र आत्म्यानुसार देवाच्या वचनानुसार चालेल, तर तो पवित्र आत्मा तुमच्या पासपोर्टवरती शिक्कामोर्तब करेल आणि म्हणेल तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकता. विजावरती तुमचा शिक्कामोर्तब करेल जेणेकरून तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळेल. शिक्कामोर्तब करण्याचं काम कोणाचं आहे? पवित्र आत्मा. मग एवढा पवित्र आत्मा गरजेचा आहे, तर त्या पवित्र आत्म्याला आपण दुःखी कसं करू शकतो? खूप लोक बल्ब सारखे आहेत. बल्ब आहे, बटन आहे, तार आहे, टंगस्टन तार आहे, प्रकाश नाही. का? विद्युत धारा नाही. आता मला सांगा, तो बल्ब तुम्ही 1000 रुपयाचा जरी लावला आणि त्याच्यात विद्युत धारा नसेल, त्या बल्बचा काय फायदा? चांगल्या चांगल्या कंपनीचे बटन तुम्ही आणा, चांगल्या चांगल्या कंपनीचे तुम्ही वायरी आणा, सोन्याची वायर टाका त्याच्यामध्ये. कशाची वायर असते सर्वसाधारणतः? कॉपरची. कॉपरला काय म्हणतात? तांब. तांब्याच्या ऐवजी सोन्याची वायर टाका, काय फायदा आहे का? खूप लोकांचं आयुष्य तसंच आहे. त्या बल्बमध्ये, त्या बटनामध्ये विद्युत धारा नाही, अशा प्रकारचं आयुष्य आपण जगत आहोत. आपल्यामध्ये पवित्र आत्मा असला पाहिजे. तुम्ही फोनवरती बोला, समोरासमोर बोला, लोकांच्या माघारी बोला. देवाचं वचन म्हणते की जोपर्यंत तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही तोपर्यंत हा प्रकाश तुमच्यामध्ये येणार नाही. ज्ञान किती असू दे, प्रार्थना किती करा, पवित्र आत्मा पाहिजे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल, एका दिवसात तुमच्याद्वारे 3000 लोक किंवा 1000 लोक किंवा लाखो लोक देवाच्या सानिध्यात येतील. प्रश्न इथं संख्येचा नाही की किती लोक तुम्ही देवाकडे आणता. प्रश्न हा आहे की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? याच्याविषयी आपल्याला जास्त शिकायचं तर आपण पुढच्या आठवडी याच्याविषयी शिकू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देईल. परमेश्वर पित्या, आकाश आणि पृथ्वी निर्माण करता प्रभू जिवंत देवा, तुझ्या चरणाजवळ अति नम्र होऊन येत आहे. आमचे पातक, आमचे सर्व चुका तुझ्या चरणाजवळ ठेवत आहे. कारण ज्या
आत्मीयतेने आम्ही या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी अनेक लोक तुझे वचन घेण्यासाठी आहोत. ज्या फसवणुकीमध्ये जगामध्ये लोक आहेत परमेश्वर, त्या फसवणुकीतून बाहेर पडण्यासाठी जी तुझ्या वचनाची तुझ्या पवित्र आत्म्याची गरज आहे, त्यानुसार तुझ्या सेवक तुझा दास जे आम्हाला वचन देत आहे, शिकवत आहे, त्यांच्यावर अधिक आशीर्वाद पाठवा. आणि या ठिकाणी आम्ही बसलो असता आमच्यावर देखील आशीर्वाद पाठवा. आणि इतर लोकांना तुमची स्वार्थ सांगण्यासाठी आम्हाला तुम्ही उभं करावं. आमच्या मुखाद्वारे तुझं वचन, तुझं सत्य पवित्र आत्म्याद्वारे सांगितलं जावं, म्हणून आम्हाला तू सहाय्य मदत करावीस. तसेच प्रेमळ पित्या, यावेळेस या छोट्याशा काळामध्ये अनेक तुझे लेकरं अधिक त्याची वाढ व्हावी आणि आमच्या आध्यात्मिकतेमध्ये अधिक वाढ व्हावी, त्यासाठी आम्हाला सहाय्य मदत करावीस. तसेच प्रभू, या ठिकाणी ज्या विनंत्या आल्यात परमेश्वर पित्या, जे काय फ्लोरा आजारी आहे परमेश्वर पित्या, त्यांच्यावर आशीर्वाद पाठवावे, त्यांची काळजी तू व्हावीस अशी विनंती करत आहे. त्याचप्रमाणे ज्या लेकराचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करते की त्यांच्या वाढदिवसात तुझा आशीर्वाद त्यांना द्यावा, येणारं वर्ष त्यांना आशीर्वादाचं आरोग्याचं मिळावं असं होते प्रभू. येत्या दिवसामध्ये आम्हा प्रत्येकांची वाढ तुझ्या वचनामध्ये व्हावी अशी तुमच्या चरणाजवळ आम्ही प्रार्थना करत आहोत. आम्हा प्रत्येकावर तू आशीर्वाद पाठव. आमचं येणं जसं आशीर्वाद केलं, इथून जात असताना आमच्या सोबत हो, आम्हाला सहाय्य मदत करावी अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करू. इथून तुझा वेळ काळ आणि आम्हा प्रत्येकांचा ताबा तुझ्या हाती आहे. ख्रिस्त प्रभू येशू याच्या प्रिय आणि गोड मधुर नावात ही प्रार्थना केली म्हणतो आहे. आमेन.